तर नमस्ते मित्रांनो, आज चाललो आहे आम्ही लोणीच्या पुढं निमगोजाळीला. झेंडावंदन झालं 26 जानेवारीचं. आम्ही निघालो लोणीच्या दिशेने. लवकर जायचं होतं त्यामुळं फास्टच गाडी चालवली. लोणीमध्ये मुस्ताफा भेटला. मुस्ताफाला रस्ता दाखवत आम्ही चाललो कार्यक्रमाच्या ठिकाणी. कार्यक्रम समृद्धी लॉन्सला होता. सद्गुरू मोबाईल आयोजित भव्य लकी ड्रॉ सोडत होती. वर्ष 3रे होते आणि त्या लकी ड्रॉमध्ये डायरेक्ट 4 व्हीलर होती. पहिलं बक्षीस वॅगनर. असे भरपूर जवळजवळ 153 बक्षीस होते. जवळजवळ 4 कूलर, 2 फ्रीज, 2 वॉशिंग मशीन, 4 LED, 5 सायकली, ओन, असे फॅन, असे भरपूर असे बक्षीस होते. जवळजवळ 153 बक्षीस होते. कार्यक्रम चालू होण्याच्या पहिलेच फुल अशी गर्दी झाली होती. हॉल पण खूप मोठा होता. सद्गुरू मोबाईलच्या जवळजवळ 5 शाखा आहे. हे सगळे 5 शाखेचे चालक मालक आहे. आणि त्यानंतर थोड्या वेळामध्ये भरपूर अशी गर्दी झाली. आतमध्ये जागा नाही. हॉल एकदम फुल झाला होता. त्यामुळे हॉलच्या शेजारी पण खुर्च्या टाकल्या होत्या. स्क्रीन आणि साऊंड लावले होते. त्यानंतर आम्ही स्टेजपाशी उभा राहिलो. 2 बाउन्सर, 1 लेडीज. 2 बाउन्सर गेटला उभं केले. आणि त्याचनंतर थोड्या वेळामध्ये धनश्रीताई विखे पाटील यांचे आगमन झाले. त्यांना स्टेजपाशी घेऊन आलो. त्यांच्या हाताने कार्यक्रमचं उद्घाटन होणार होते. त्यांच्या हाताने उद्घाटन होऊन गर्दी एकदम फुल झाली. त्यामुळे बाउन्सरला आहे ना एंट्रीलाच ठेवलं होतं. गर्दी बाहेरची गर्दी बाहेरच थांबवली, नाही तर शेजारी करण्यासाठी. त्यानंतर त्यांनी पहिलं बक्षीस काढलं ते LED TV. निमगोजाळीचे भाग्यवान विजेते त्यांना LED TV लागला. त्यानंतर फुल अशी गर्दी झाली. लोकांचा एकदम प्रतिसाद होता. त्यानंतर 5 लोकांना 5 कूलर लागले. तर कोणाला 2 फ्रीज होते, तर 2 लोकांना 2 फ्रीज लागले. त्यानंतर ॲक्वा लागले 5. आणि शेवटचं बक्षीस होतं 4 व्हीलर वॅगनर. त्यांना आता सर्वांच्या मनात एक्साइटेड, शेवटचं बक्षीस कोणाला लागतं. आणि त्याच प्रकारे सर्व एकदम असे उत्सुक होते कोणाला लागतं. आणि संतोष माळी हे पहिले भाग्यवान विजेते होते वर शिंदेचे. त्यांना पहिलं बक्षीस लागलं वॅगनर. ते एकदम असे खुश होते. रेड टी-शर्ट, खाकी पॅन्ट घातली होती त्यांनी. ते एकदम वॅगनर भेटले भाऊला. एकदम भाऊ खुश झाले. एकदम फोटो काढायला दिला. फोटो काढले त्यांनी आणि डान्स बिन्स केला. सगळे असे खुश होते. त्यानंतर आम्ही सद्गुरू मोबाईलच्या सरांबरोबर फोटो काढून ग्रुप फोटो घेतला. त्यानंतर आता निघालो आम्ही घराच्या दिशेने. इथंच कार्यक्रम संपला. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.